क्विझमंक्स मध्ये आपले स्वागत आहे. बघूया तुम्ही प्राचीन भारतीय नाणी आणि खजिन्याची रहस्ये वरील हे 51 प्रश्न सोडवू शकता. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शाही नाणी कोणत्या चमकदार धातूपासून बनलेली होती? सोने, लाकूड किंवा माती? आणि उत्तर म्हणजे सोने. तुम्हाला 4 नाणी सापडल्यानंतर 3 आणखी. एकूण किती नाणी? 7, 6 किंवा 8? सात हे आहे. अनेक नाण्यांवर कोणत्या शक्तिशाली प्राण्याचे शिक्के मारले जात होते? सिंह, उंदीर किंवा फुलपाखरू? ते आहे सिंग. सर्वात पहिल्या भारतीय नाण्यांचा आकार कसा होता? पूर्णपणे गोल नाही, परफेक्ट तारे किंवा परफेक्ट त्रिकोण? हो, ते पूर्णपणे गोल नाही होते. पहिल्या भारतीय नाण्यांवर काय छापले जात असे? लहान चिन्हे, रंगीबेरंगी रंग किंवा चमकदार गोंद? लहान चिन्हे हे आहे. महत्वाचे दिसण्यासाठी नाण्यांवर आपला चेहरा कोण लावत असे? शेतकरी, राजे आणि राण्या किंवा मुले? राजे आणि राण्या बरोबर. एका पेटीत 12 नाणी आहेत. तुम्ही अर्धी वाटली. किती शिल्लक राहिली? 8, 6 किंवा 12? 6 हे आहे. कोणत्या साम्राज्याने दीदी असलेले सुंदर नाणी तयार केली? गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य किंवा मुघल साम्राज्य? अंदाज बरोबर आला. ते आहे गुप्त साम्राज्य. काही दुर्मिळ नाणी प्राण्यांच्या कठीण त्वचेपासून बनलेली होती. रेशीम, चामडे किंवा कागद? हो, ते चामडे होते. नाण्यांच्या मोठ्या लपलेल्या खजिन्याला काय म्हणतात? ठेवा, गट किंवा ढीग? ठेवा. लाजवाब. एका राजाकडे 20 नाणी आहेत. तो 10 देतो. किती शिल्लक राहतात? 15, 10 किंवा 5? 10. छान. कोणत्या प्राचीन नाण्यांवर अनेकदा जहाजांची चित्रे असत? सातवाहन नाणी, मुघल नाणी किंवा पांड्य नाणी? ते आहे सातवाहन नाणी. अशोकाच्या नाण्यांवर प्राचीन लिपी कोणती होती? इंग्रजी अक्षरे, चित्र रेखाटन किंवा ब्राह्मी लिपी? हो, ते ब्राह्मी लिपी होते. कोणते समुद्री शिंपले एकेकाळी पैसे म्हणून वापरले जात होते? शंख, तिसऱ्या किंवा कवड्या? कवड्या. लाजवाब. प्राचीन नाण्याचे खरे मूल्य कशामुळे ठरवले जात असे? त्याचा रंग, त्याचे वजन किंवा त्याचे चित्र?
त्याचे वजन अविश्वसनीय. कोणत्या राजाने नाण्यांवर संगीत वाद्य ठेवले? अशोक अकबर किंवा समुद्रगुप्त? समुद्रगुप्त, तुम्ही जिंकलात. तुम्हाला 3 सोन्याची आणि 5 चांदीची नाणी सापडली. एकूण किती? 2 नाणी, 15 नाणी किंवा 8 नाणी? 8 नाणी बरोबर. शक्तिशाली राजा व्यतिरिक्त नाणी कोणी बनवली? शेतकरी, व्यापारी गट किंवा मुले? आणि ते होते व्यापारी गट. एका नाण्याने 5 खेळणी मिळतात. 2 नाण्यांनी किती खेळणी मिळतील? 10 खेळणी, 7 खेळणी किंवा 5 खेळणी? 10 खेळणी अविश्वसनीय. नाण्यांचा खजिना बहुतेकदा कशाच्या आत सापडतो? प्लास्टिकच्या पिशव्या, धातूचे डबे किंवा मातीची भांडी? मातीची भांडी बरोबर. कोणत्या राज्याने आपल्या नाण्यांवर 2 मासे ठेवले? पांड्यगुप्त किंवा मौर्य? पांड्य हे आहे. कपटी राजे सोन्याच्या नाण्यांमध्ये काय मिसळत असत? चमकणारी वाळू, पिवळा रंग किंवा स्वस्त धातू? स्वस्त धातू अगदी बरोबर. तुमच्याकडे 8 नाणी आहेत. 3 हरवली. किती शिल्लक राहिले? 5 नाणी, 11 नाणी किंवा 8 नाणी? 5 नाणी उत्तम. अगदी सुरुवातीच्या नाण्यांवर किती चिन्हे होती? फक्त 1 चिन्ह. चिन्हे नाहीत किंवा अनेक वेगवेगळी? अनेक वेगवेगळी. वा. एकाच वेळी अनेक नाणी बनवण्यासाठी काय वापरले जात असे? एक साचा, एक मोठा हातोडा किंवा एक जादूची भांडी? हो, ते एक साचा होते. एका पेटीत 5 नाणी आहेत. तुम्ही 5 आणखी टाकली. आता किती झाली? 5 नाणी, एकही नाही किंवा 10 नाणी? हो, ते 10 नाणी होते. प्राण्यांशिवाय काही नाण्यांवर काय वाढायचे? झाडे आणि वनस्पती, घरे किंवा खेळणी? उत्तर आहे झाडे आणि वनस्पती. काही जुन्या नाण्यांना छिद्र का असायचे? दोऱ्यात ओवण्यासाठी, त्यांना हलके करण्यासाठी किंवा पक्ष्यांना दिसावे म्हणून? उत्तर आहे दोऱ्यात ओवण्यासाठी. काही प्राचीन नाण्यांचा विशेष आकार कोणता होता? तारा, चौरस किंवा त्रिकोण? चौरस, तुम्ही जिंकलात. कोणत्या लहान लाल आणि काळ्या बियांनी सोन्याचे वजन केले जात असे? गुंजेच्या बिया, सफरचंदाच्या बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया? उत्तर आहे गुंजेच्या बिया. तीन चांदीची नाणी 1 खेळणे विकत घेतात.
2 खेळण्यांसाठी किती नाणी लागतील? 3 नाणी, 2 नाणी किंवा 6 नाणी? बरोबर उत्तर 6 नाणी. नाण्यावरील चित्र तुम्हाला राजाबद्दल काय सांगायचे? त्याचे आवडते खाद्य, त्याच्या पाळीव प्राण्याचे नाव किंवा तो कशाला महत्त्व देत असे? तो कशाला महत्त्व देत असे? छान. एका प्रसिद्ध नाण्यावर एक राजा कोणत्या श्वापदाशी लढत होता? ड्रॅगन सिंग किंवा एक मोठा उंदीर? सिंग. क्या बात. कोणत्या अभ्यागतांनी भारतात स्वतःची नाणी शैली आणली? पर्वतातील राक्षस, जंगलातील शोधक किंवा प्राचीन ग्रीक? प्राचीन ग्रीक. अगदी बरोबर. एका भांड्यात 20 नाणी आहेत. 1/4 सोन्याची आहेत. किती सोन्याची आहेत? 20, 5 किंवा 4? 5. लाजवाब. नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांना काय म्हणतात? नाणेशास्त्रज्ञ, खजिन्याचे गुप्तहेर किंवा नाणेशास्त्रज्ञ? नाणेशास्त्रज्ञ. उत्तम. दूरच्या देशातील कोणती भाषा काही नाण्यांवर होती? ग्रीक, इंग्रजी किंवा एलियन? उत्तर ग्रीक. काही जुनी नाणी बनवण्याची पहिली पायरी कोणती होती? चित्र काढणे, धातू सपाट करणे किंवा खडक घासणे? धातू सपाट करणे. उत्तम. नाणी बनवण्याची कार्यशाळा काय म्हणून ओळखली जात असे? एक बँक, एक ग्रंथालय किंवा एक टांगसाळ? एक टांगसाळ. छान. जर एखादे नाणे कापलेले असेल तर त्याचा अर्थ काय होता? ते बनावट होते, ते तुटलेले होते किंवा सुटे पैसे करण्यासाठी? सुटे पैसे करण्यासाठी. तुम्ही जिंकलात. गुप्त साम्राज्याच्या नाण्यांवर कोणता प्रसिद्ध पक्षी होता? एक गरुड, एक पोपट किंवा एक मोर? एक मोर. तुम्ही जिंकलात. तुमच्याकडे 9 नाणी आहेत. तुम्हाला आणखी 9 सापडतात. एकूण किती झाले? 9 0 किंवा 18? आणि ते होते 18. काही नाण्यांवर कोणती विशेष इमारत दाखवली होती? एक राजवाडा, एक मंदिर किंवा एक घर? एक मंदिर. उत्तम. एखादे नाणे खरे सोन्याचे आहे की नाही हे लोक कसे तपासायचे? चावून वास घेऊन किंवा धुवून? ते आहे चावून. एका खजिन्यात 40 नाणी आहेत. तुम्ही 1/4 घेता. तुम्ही किती घेतली? 40, 4 किंवा 10? 10. उत्तम. पुढच्या वेळेपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबा.